नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आपल्याकडे काही मंडळी गुगल मीटवरून जॉईन झालेली आहे व काही मंडळी आपल्याकडे यूट्यूबवरून देखील जॉईन झालेली आहे. आपल्या दोघांचं मी स्वागत करतो. ठीक आहे. तर आपल्या सर्वांना आजचा टॉपिक माहिती आहे की आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, ते म्हणजे स्टॉक सिलेक्शनचा. ठीक आहे. रॅली यायच्या आधी सर आम्हाला स्टॉक कसे कळणार, आम्ही रॅली यायच्या आधी स्टॉकमध्ये कसं एंटर करणार, आम्ही रॅली आल्यानंतर म्हणजे रॅली 4-5%, 10%ची रॅली झाल्यानंतर तो स्टॉक बघतो, मग त्याचा काहीच फायदा उरत नाही सर आम्हाला. ओके. तर हे जे तुमचे काही डाऊट आहेत, हे सर्व डाऊट आजच्या सेशनमध्ये तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. ओके. कारण आजचं सेशन हे पूर्णपणे डेडिकेटेड कशावर आहे, तर स्टॉक स्क्रीनरवर आहे. आता स्क्रीनर काय आहे, कसं वापरायचं, कसं स्वतः बनवायचं, ह्याचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला नॉलेज घ्यायचंय. ओके. तर आजचं सेशन मोठं होईल. पेन पेपर घेऊन बसा आणि व्यवस्थितशीर ऐका. तुमचे जे काय डाऊट्स असतील ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या किंवा चॅट बॉक्समध्ये टाका. आपण सेशन झाल्यानंतर तुमचे सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर करणार आहोत. ओके. चलो बढिया. तर चालू करूया स्टॉक सिलेक्शन. ओके. पहिले काय, स्टॉक स्क्रीनर. आता लक्ष द्या, स्टॉक स्क्रीनर कडे जाण्याआधी पहिले आपण काही गोष्टी बघून घेऊया. ओके. बघा, आपल्या घरी चहा सर्वांच्या घरी होतो. चहा सर्वांच्या घरी होतो. आता चहामध्ये काय काय असतं, चहामध्ये असतं चहाची पत्ती असते. ओके. त्याच्यानंतर साखर असते. ओके. आणि दूध व पाणी जे काय असतं ते दूध व पाणी असतं, आपल्याला माहिती आहे. ओके. चलो. ओके. दूध व पाणी हे आपल्याला माहिती की हे सर्व असतं. आता आपल्या कामाचं काय, आपल्या कामाची पत्ती कधीपर्यंत असते, जोपर्यंत चहा आपला कशावर आहे, आपल्या स्टोव्हवर आहे किंवा गॅसवर आहे. ठीक आहे. जेव्हा आपण चहा आपल्या कपमध्ये घेतो, आपल्या कपामध्ये घेतो चहा पिण्यासाठी, तेव्हा आपल्याला काय लागतं, आपल्याला फक्त साखर आणि दूध आणि पाणी लागतं. ठीक आहे. आपल्याला पत्ती लागते का? नाही, आपल्याला पत्ती लागत नाही. ओके. मग आपण पत्तीला काय करतो, पत्तीला गाळून टाकतो. पत्तीला काय करतो, एकदम साईडला करतो. कशानं करतो, तर आपल्याकडे चाळणी असते किंवा गाळण असतं, बऱ्याच शब्द आहेत त्याला मराठी भाषेमध्ये. तर त्या चाळणीने आपण काय करतो, ती जी चहा पत्ती आहे तिला काय करतो, बाजूला करतो आणि उरलेलं जे काही लिक्विड आहे ते चहा म्हणून काय करतो, ग्रहण करतो. एवढं सर्वांना माहिती. आता जी आपल्याकडे जी गाळण आहे, ओके, आमच्याकडे गाळण म्हणतात त्याला, गाळण किंवा त्याला, ओके, बरेच शब्द आहेत. तर या गाळण, ही जे गाळण आहे, हे गाळण काय करतं, तर हे गाळण काय करतं, चहामधून पत्ती वेगळी करतं. काय करतं, चहामधून पत्ती वेगळी करतं. ओके. म्हणजे काय करतं, पत्तीला वेगळं करून देतं, पत्तीला वेगळं करतं. ओके. आणि चहा आपल्याला व्यवस्थितशीर मिळतो. जर तुम्हाला असंच, आता बघा, तुमच्याकडे स्टॉक मार्केटमध्ये किती स्टॉक्स आहेत बरं, जवळपास 5,000 पेक्षा जास्त कंपन्या या NSE आणि BSE मध्ये लिस्टेड आहेत. या NSE आणि BSE मध्ये लिस्टेड आहेत, ज्याच्यावर तुम्ही ट्रेड करता. तुमच्या सर्वांना माहिती. आता रोज 5,000 स्टॉकचे चार्ट बघणार का, रोज 5,000 स्टॉकचे चार्ट बघणार का, बघू शकता. ओके, बघू शकता. पण जर एखादा स्टॉकची रॅली निघाल्यानंतर तुम्ही त्या स्टॉकला बघताय, तर त्याचा फायदा आहे का हो तुम्हाला? नाही ना. 100%. ओके. म्हणजे लक्षात घ्या, जर एखाद्या स्टॉक मधून जर रॅली जायच्या आधी जर तो आपल्याला स्टॉक भेटला, तर त्याची व्हॅल्यू आहे. जर रॅली निघून गेली, तो 5-10% वर किंवा 5-10% खाली आलेला आहे, तर त्याचं काहीही महत्व राहतं का? त्याचं काहीही महत्व राहत नाही. त्याचं काहीही महत्व राहत नाही. मग प्रश्न पडतो की सर, आता 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, आम्ही ह्या कंपन्या कशा शॉर्टलिस्ट करायच्या, किंवा आम्ही ह्या कंपन्यांमध्ये रॅली येईल नाही येईल कसं बघायचं, कसं त्याला एकदम व्यवस्थितशीर सेग्रिगेट करायचं, आणि आम्हाला त्या टाइमाला लक्षात आलं पाहिजे की हा, अरे, आपल्याला इथून आता रॅली भेटणार आहे, आपल्याला काय भेटणार आहे, आता इथून रॅली भेटणार आहे, किंवा इथून आपल्याला मुवमेंट भेटू शकते, किंवा आपलं जे ट्रेड प्लॅन आहे किंवा आपली जी स्ट्रॅटेजी आहे, हा बाबा, हा स्टॉक आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आलेला आहे, हा स्टॉक आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आलेला आहे, असं तुम्हाला जर पहिले लक्षात आलं, ओके, 5 मिनिटं 10 मिनिटं पहिले जर लक्षात आलं, तर तुम्ही मला सांगा, त्या स्टॉक मध्ये ट्रेड करून प्रॉफिट कमवू शकता का नाही? आरामात कमवू शकता, आरामात कमवू शकता. ओके. मग प्रश्न पडतो की सर, मला असे स्टॉक कसे मिळतील, मला असे स्टॉक कसे मिळतील? ओके. तर याचंच उत्तर म्हणजे काय आहे, तुमची गाळण आहे, तुमचं हे गाळण आहे. असं एक गाळण आपण तयार करूया, ज्या गाळणामध्ये आपण सांगू की बाबा, आपल्याला एक प्रकारचे स्टॉक पाहिजेत, या XYZ प्रकारचे स्टॉक पाहिजेत आपल्याला. ओके. या XYZ प्रकारचे स्टॉक पाहिजेत,
हा आपला रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला वरी तोडलं पाहिजे आणि मग मला ह्या अशा रेजिस्टन्स तोडल्यानंतरची स्टॉकची लिस्ट भेटावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्यालाच काय म्हणतात, हे पॉसिबल आहे का पहिली गोष्ट तर हो आहे. तर ह्यालाच काय म्हणतात, ह्याला म्हणतात स्टॉक स्क्रीनर. याला काय म्हणतात, स्टॉक स्क्रीनर. ओके, स्टॉक स्क्रीनर. ओके, त्याला काय म्हणतात, स्टॉक स्क्रीनर. म्हणजे एका प्रकारची चाळणी आहे, गाळण आहे, जे तुम्हाला काय करतं, तुम्हाला एक स्पेसिफिक प्रकारचे स्टॉक्स काय करून देतं, हे काढून देतं. स्पेसिफिक प्रकारचे स्टॉक म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की सर मला समजा असं स्टॉक पाहिजे की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम खूप चांगला आलेला आहे, जो स्टॉक अपट्रेंड मध्ये आहे, ओके, ज्याचं फंडामेंटल मध्ये ज्याचा पीई रेशो 20च्या खाली असावा, 25च्या खाली असावा, जी कंपनी डेट म्हणजे कर्ज मुक्त असावी, ज्या कंपनीवर कर्ज नसावं, ओके, तर असे जे फॅक्टर आहेत असे मला वाटतात. तर मग मला सर असे स्टॉक भेटू शकतात का? 100% भेटू शकतात, 100% भेटू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉक स्क्रीनर म्हणतो. बघा, स्टॉक स्क्रीनर हे इन्व्हेस्टिंग साठी सुद्धा वापरलं जातं, हे इन्व्हेस्टिंग साठी सुद्धा वापरलं जातं आणि हे ट्रेडिंग साठी सुद्धा वापरलं जातं. ओके, ट्रेडिंग साठी सुद्धा वापरलं जातं. इन्व्हेस्टिंग मध्ये आपण काय बघतो, फंडामेंटल्स पॅरामीटर बघतो, याचे फंडामेंटल पॅरामीटर बघतो. फंडामेंटल पॅरामीटर म्हणजे काय, कंपनीवर कर्ज आहे का, कंपनीचा पी रेशो काय आहे, कंपनीचा क्वार्टरली प्रॉफिट कसा आलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे, जे काही गोष्टी असतात फंडामेंटल मधल्या, त्या सर्व गोष्टी आपण इन्व्हेस्टिंग मध्ये कॅल्क्युलेट करतो आणि ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, एका चाळणीमध्ये फिट्ट करून जे काय 5-6 हजार स्टॉक आहेत आपल्या एनएससी बीएससी मधले, ते सर्व स्टॉक काय करू शकतो, या चाळणीतून गाळून आपल्याला बाजूला काढता येऊ शकतात. ओके, तर त्याच्यानंतर ट्रेडिंग मध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला ब्रेकआउट ब्रेकडाऊन वगैरे पाहिजे असतं. तर हे ब्रेकआउट ब्रेकडाऊन किंवा सर मला अमुक अमुक इंडिकेटर वापरतोय मी, तर त्या इंडिकेटर मध्ये अशी मला परिस्थिती आलं तर मला त्याच्यामध्ये ट्रेड करता यावा. ओके, हे जर मला समजून घ्यायचं असेल, हे जर मला ती परिस्थिती, जर मला अशी परिस्थिती झालेलं जर स्टॉक लगेच भेटले, तर मी काय करू शकतो सर, डोळे झाकून त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. तर मी ते कसं करायचं, 100% तुम्ही तसं ट्रेडिंग जे स्क्रीनर्स आहेत ते तशामधून गाळून तसे स्टॉक जे आहेत ते काढू शकता. ओके, लक्षात घ्या, स्टॉक स्क्रीनर हे एका प्रकारची चाळणी आहे, एका प्रकारचं गाळण आहे, एका प्रकारची चाळणी आहे, एका प्रकारचं गाळण आहे. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मग प्रश्न पडतो की सर आम्ही हे स्टॉक स्क्रीनर बघायचे तरी कसे, आता बघा, लक्षात घ्या, स्टॉक स्क्रीनर बघण्याआधी एक मला डिस्क्लेमर देऊ द्या की आपण ज्या काही पुढच्या गोष्टी बघणार आहोत, हे कुठल्याही पेड, मला कोणी स्पॉन्सर करत नाहीये, मला कोणी 2 रुपये देत नाही त्याचे, ठीक आहे, जे की तुम्हाला मी पुढे येऊन सांगावं वगैरे. माझा एक्सपिरियन्स आहे, मी स्वतः ह्या गोष्टी वापरतो म्हणून सांगतोय. ओके, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, पहिलेच क्लिअर करतोय, राईट. चलो, तर आता स्टॉक स्क्रीनर जे आहेत ते वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची जे आहेत आपल्याला स्टॉक स्क्रीनर भेटतात. ओके, पण ह्याच्यापैकी चार्ट लिंक नावाची एक वेबसाईट आहे, जी मी पर्सनली स्वतः वापरतो आणि माझ्या क्लासच्या स्टुडंटला देखील या वेबसाईटचा वापर शिकवतो. ओके, चार्ट लिंक नावाची वेबसाईट आहे. ओके, तर आता ही चार्ट लिंक काय करते, ही आपल्यासाठी चाळणीसारखं काम करते, गाळण करते. ओके, म्हणजे स्टॉक आपल्याला गाळून देते. समजा माझी रिक्वायरमेंट आहे की बाबा आरएसआयचा माझा एक स्टॉक आहे, म्हणजे मला पाहिजे निफ्टी 50 मधले 100 स्टॉक. मला काय पाहिजे, निफ्टी 50 मधल्या 100 स्टॉक मध्ये मला कुठले पाहिजेत, फक्त निफ्टी 50तल्या 100 स्टॉक मध्ये मला असे स्टॉक पाहिजे ज्यांची व्हॅल्यू आरएसआय मध्ये 30च्या वर आहे किंवा 50च्या वर आहे. तर सर मी फक्त असं काढू शकतो का, 100% काढू शकता, 100% काढू शकता. किंवा सर मला असं पाहिजे की माझं असं आहे की सर मला बोलिंजर बँड माझा इंडिकेटर आहे, किंवा कुठलाही इंडिकेटर धरा ना तुम्ही, ठीक आहे, तर ह्या इंडिकेटर मध्ये मला ब्रेकआउट पाहिजे, ब्रेकडाऊन पाहिजे, किंवा माझा ईएमए आहे सर, तर ह्या ईएमए मध्ये पण मला कॅन्डल क्लोजिंग किंवा कॅन्डल खाली ब्रेकडाऊन किंवा वरी ब्रेकडाऊन हे सगळं पाहिजे, तर मला भेटू शकतं का, डायरेक्ट भेटू शकतं का, 100% भेटू शकतं, 100% भेटू शकतं. मी तुम्हाला म्हणलं की ह्याच्यासाठी आपण कुठली वेबसाईट वापरणार आहोत, चार्ट लिंक नावाची वेबसाईट वापरणार आहोत. मग काय करायचं सर, गुगलवर यायचं. गुगलवर आल्यानंतर इथे सिंपल काय करायचं, चार्ट लिंक टाईप करायचं. इथे सगळ्यात पहिले काय करायचं, चार्ट लिंक टाईप करायचं, आणि चार्ट लिंक टाईप केल्यानंतर तुम्हाला एक पहिली वेबसाईट जी आहे तुमच्या समोर ओपन होत आहे, राईट. आता मी या चार्ट लिंकवर क्लिक करतो. सर मला असं, माझ्याकडे एक असं काहीतरी पेज ओपन झालं, जे मला काहीच समजत नाहीये, समजू न देऊ द्या, काहीही अडचण नाही. आपल्याला काम कशाशी आहे,
आपल्याला काम आहे याच्याशी. एक मिनिट, हा आपल्याला काम आहे याच्याशी. ओके राईट, एक मिनिट. ओके, आपल्याला काम कशाशी आहे, याच्याशी आहे. ओके, आपण कशावर क्लिक करणार आहोत, या स्क्रीनरवर क्लिक करणार आहोत. आपण कशावर क्लिक करणार आहोत, या स्क्रीनरवर क्लिक करणार आहोत. ओके, कारण चार्ट लिंकचं स्क्रीनर म्हणजे गाळणी आहे. आता चाळण मी जी आहे, गाळणी जी आहे ती मी इथं लावलेली आहे. आता बघा, ह्या वेबसाईटकडे किती जवळपास 1.5 लाख पेक्षा वेगवेगळे 1.5 लाख पेक्षा जास्त वेगवेगळ्या चाळण्या आहेत, वेगवेगळ्या चाळण्या आहेत, की बाबा अशी अशी परिस्थिती, अशी अशी स्टॉक, अशी अशी परिस्थिती, अशी अशी स्टॉक, हे सगळं ते तुम्हाला गाळून देऊ शकतात. असे सगळे स्टॉक ते तुम्हाला काय करू शकतात, गाळून देऊ शकतात. किंवा सर तुम्हाला स्वतः जर बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा स्वतः हे स्टॉक, हे जे स्क्रीनर आहे, ही जी गाळणी आहे तुम्ही बनवू शकता. ही जी गाळणी आहे ती बनवू शकता. मी जसं म्हणलं तुम्हाला की स्टॉक स्क्रीनर हे तुम्हाला इन्व्हेस्टिंग मध्ये सुद्धा काम येणार, हे तुम्हाला ट्रेडिंग मध्ये सुद्धा काम येणार. जर बघितलं तर फंडामेंटल स्कॅन्स इथं आपल्याला दिसत आहेत. इथं आपल्याला काय दिसत आहेत, फंडामेंटल स्कॅन्स इथं दिसत आहेत. आणि इथं जर तुम्ही क्लिक केलं तर प्राइस जम्प बाय 200%, लार्ज कॅप स्टॉक पाहिजे तुम्हाला, तुम्हाला लो डेट कंपनी पाहिजेत. लो डेट कंपनी म्हणजे मी तुम्हाला पहिलेच म्हणलं की ज्या कंपन्यांवर कर्ज कमी आहे अशा कंपन्या. त्यानंतर मिड कॅप स्टॉक्स पाहिजे तुम्हाला. ओके, किंवा अशा कंपन्या पाहिजे ज्यांचा सेल्स जो आहे तो 200% वाढलेला आहे. सेल्स म्हणजे काय, तर ते जे प्रोडक्ट विकतात त्या प्रोडक्ट मध्ये जो सेल झालेला आहे तो 200% वाढलेला आहे. ओके, तर असे स्टॉक्स पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही असे वेगवेगळे स्टॉक्स जे आहेत ते इथं फिल्टर आउट करू शकता. किंवा पेनी स्टॉक पाहिजे जे मल्टीबेगर होत आहेत किंवा होणार आहेत, असे स्टॉक पाहिजेत. तर तुम्ही सर्व काही इथं बघू शकता. इथे बघा वेगवेगळे तुम्हाला एवढे मोठे जे आहेत ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. किंवा इंट्राडे साठी बेरिश बुलिश स्कॅन दिलेला आहे, बेरिश स्कॅन दिलेला आहे. म्हणजे इंट्राडे मध्ये जे तुम्ही स्टॉक ट्रेड करता, इंट्राडे मध्ये जे तुम्ही स्टॉक ट्रेड करता, तर हे स्टॉक ट्रेड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे बेरिश स्कॅन आहेत, बुलिश स्कॅन आहेत. बेरिश स्कॅन म्हणजे काय, तर तुम्हाला असे स्टॉक निवडून देतं जिथून ह्या स्टॉक मध्ये जे आहे ते बेरिशनेस म्हणजे फॉल येणार असतो. किंवा असे स्टॉक निवडून देतो की जिथून या स्टॉक मध्ये जे आहे बुलिशनेस येणार असतो. किंवा क्रॉस ओव्हर्स तुम्हाला माहिती असतील की आपण विविध प्रकारचे क्रॉस ओव्हर्स बघतो. म्हणजे ईएमए मध्ये क्रॉस ओव्हर असतील, RSIचा क्रॉस ओव्हर असेल, विविध प्रकारचे क्रॉस ओव्हर्स असतात. तर ह्या क्रॉस ओव्हर्स सुद्धा तुम्ही काय करू शकता, ट्रेड करू शकता. किंवा तुम्हाला ते स्टॉक्स जे आहेत ते पहिले मिळू शकतात, लगेच मिळू शकतात. ओके राईट, चलो. त्याच्यानंतर तुम्ही इथं स्वतःचे वेगवेगळे जे आहेत ते इथं स्वतः सर्च करू शकता किंवा इथे बनवू शकता. आता बघा, लक्षात घ्या, इथे तुम्हाला ऑलरेडी जे आहे ते स्कॅन्स इथं भेटत आहेत. इथं तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनर जे आहे ते इथं भेटत आहेत. ओके, स्क्रीनर्स ऑलरेडी इथं बनवून भेटत आहेत. की बाबा असं पाहिजे की RSIचं ब्रेकआउट पाहिजे. ठीक आहे, आता हा कुठला स्टॉक स्क्रीनर आहे, इंट्राडे बुलिश स्कॅन. आता ह्याच्यातलंच कुठेतरी घेऊया आपण. ओके राईट, चलो, इथंच कुठेतरी घेऊया इंट्राडे बुलिश स्कॅन. ओके चलो, तर हे काय म्हणतंय की माय इंट्राडे सेटअप पिवोट. आता पिवोट इंडिकेटर जर तुम्हाला माहिती असेल तर या पिवोट इंडिकेटरचं काम करून आपल्याला इथे काय करणार आहे, हा बाय सिग्नल देणार आहे. तर ह्याच्यावर सिम्पली मी क्लिक करतो. आणि माझ्याकडे मंडळी आता अशा परिस्थितीमध्ये कुठलाही स्टॉक नाही. कारण इथं नाव काय होतं, इंट्राडे म्हणजे काय, आजच्या आज. आणि मार्केट काय आहे, आज बंद आहे. आज संडे आहे. ओके, संडे म्हणजे आपण तेच दर रविवारी सेशन्स घेत असतो ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून. आणि एखादा टॉपिक 0 पासून हिरो पर्यंत शिकत असतो. ओके राईट, त्याच्यानंतर रेंज ब्रेकआउट स्टॉक, तुम्हाला रेंज ब्रेकआउट स्टॉक बघायचे आहेत. राईट, तर रेंज ब्रेकआउट स्टॉक, त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही 52 वीक लो म्हणजे 52 आठवडा, म्हणजे 52 आठवडे म्हणजे काय, एका वर्षामध्ये 52 वीक्स असतात, 52 आठवडे असतात. तर त्या 52 आठवड्यामध्ये म्हणजे एका वर्षाचा लो लावलेल्या स्टॉक्स तुम्हाला तिथे भेटू शकतात. ओके, म्हणजे फंडामेंटली तुम्ही तिथून काय करू शकता, त्याच्यावर ट्रेड करू शकता जर स्ट्रॉंग स्टॉक असेल तर. ओके राईट, चलो. त्याच्यानंतर इथे बघा, बाकी तुम्ही इथे विविध प्रकारचे स्क्रीनर्स जे आहेत ते बघू शकतात. पोटेन्शियल ब्रेकआउट वाले स्टॉक्स आहेत. इथे पोटेन्शियल ब्रेकआउटवर मी क्लिक केलं तर मला इथे काय दिसतात, 4 स्टॉक भेटतात. बघा लक्ष द्या, एवढे सगळे स्टॉक्स आहेत मंडळी, एवढे सगळे स्टॉक्स आपल्याला NSE BSE मध्ये दिसतात. पण त्याच्यापैकी आपल्याला किती स्टॉक्स भेटलेले आहेत, फक्त 4 स्टॉक्स भेटलेले आहेत. ओके राईट, आणि हे स्टॉक्स कशाचे आहेत, कॅशमध्ये आहेत. हे स्टॉक कशाचे आहेत, कॅशमध्ये आहेत. ओके, ह्याच्यावर मी येणारच आहे, हे कसं बनवायचं, काय बनवायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. ओके राईट, तर आता पहिला जो स्टॉक आहे, इथे जे पहिला जो स्टॉक दिसतोय आपल्याला तो ETF दिसतोय, स्टॉक नाहीये तो ETF आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा स्टॉक कुठला आहे, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट लिमिटेड. मी त्याच्यावर काय करतो, कॉपी करतो आणि त्याला काय करतो मंडळी, आपल्या चार्टवर जे येऊन काय करतो, त्याच्यावर त्याला कॉपी पेस्ट करतो त्याचं नाव आणि इथे बघतो. ओके, बघा इथे हे जे स्टॉक्स आपल्याला दिसत आहेत हे डेली बेसिसवर आहेत. ओके, आता हे डेली बेसिसवर कसं लक्षात आलं सर मला,
ओके, सांगतो मी तुम्हाला. इथे बघा, तात्पुरतं सांगतो, तेवढं लक्षात घ्या. इथे बघा डेली 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 लिहून आलेलं आहे. ओके, राईट. चलो, तर याचा अर्थ काय, टाइम फ्रेम कुठला आहे, 1 डेचा आहे. म्हणजे मला इथे कुठल्या टाइम फ्रेमवर जावं लागणार आहे, 1 डेच्या टाइम फ्रेमवर जावं लागणार आहे. 1 डेच्या टाइम फ्रेमवर जावं लागणार आहे. ओके, बाकी मी सगळ्या गोष्टी काय करतो, ह्याच्यातून रिमूव्ह करतो. राईट. चलो, ओके, चलो बढिया. आता हा जो स्टॉक दिसतोय मला, हा ब्रेकआउट वाला स्टॉक दिसतोय. ओके, ह्याच्यामध्ये जे आहे मला इथे ब्रेकआउट दिसलेला आहे. इथे मला काय झालेलं आहे, ब्रेकआउट, इथे रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सला ब्रेकआउट झालं, पण हा स्टॉक निघून गेला सर. ओके, काही अडचण नाही. दुसरा स्टॉक बघा, दुसरा स्टॉक बघा कुठला आहे, हा पण ETF आहे आणि पुढचा पण ETF आहे. ETF म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड. आता इथे बघा सर, स्टॉक शिवाय दुसऱ्या पण गोष्टी मला दिसल्या. का दिसल्या, कारण इथे काय होतं, कॅश होतं. इथे काय होतं, कॅश होतं. ह्या कॅशवर जर मी क्लिक केलं तर मला इथे ऑप्शन दिसतात, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 500. आता मी निफ्टी 100 वर क्लिक करतो आणि काय करतो, डबल इथे रन स्कॅनवर क्लिक करतो. बघा इथे माझ्या कर्सरकडे लक्ष द्या मंडळी, कर्सरकडे लक्ष द्या. इथे रन स्कॅन जे आहे, या रन स्कॅनवर मी काय करतोय, क्लिक करतोय. रन स्कॅनवर क्लिक केल्यानंतर मला एकही स्टॉक भेटत नाही, मला एकही स्टॉक भेटत नाहीये निफ्टी 100 मधला, जो माझ्या या कंडिशन फुलफिल करेल. लक्षात घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला जर तिथं तुम्हाला तशी सिच्युएशन असेल तरच तुम्हाला तिथं ट्रेड भेटणार, म्हणजे भेटणार, म्हणजे तुम्हाला ते स्टॉक भेटणार. तिथून पुढं तुमचं ट्रेड म्हणजे तुमची एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्याकडे प्रॉपर टेक्निकल नॉलेज पाहिजे, तुम्हाला प्रॉपर चार्ट वाचता यायला पाहिजे. ओके, जर तो तुम्हाला वाचता येतो तर व्हेरी गुड. आणि मंडळी, जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर काळजी करू नका, काळजी करू नका. उद्यापासून आपला टेक्निकल अनालिसिस वरचा क्लास जो आहे तो चालू होत आहे. पूर्ण 2 महिन्याचा कोर्स आहे तो, राईट. त्याच्यामध्ये स्टॉक इंट्राडे, ऑप्शन ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, मोमेंटम ट्रेडिंग, सायकोलॉजी, सगळे काही फॅक्टर आहेत ते तुम्हाला मिळणार. त्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार क्लास झाल्यानंतर. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये क्लास चालणार. ओके, जर तुम्हाला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला भेटून जाईल. आणि 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 लक्षात घ्या, ओके, इथे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर जे मी फ्री ऑफ कॉस्ट मार्केट बद्दल जी इन्फॉर्मेशन देत असतो, ओके, तर ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून क्लिक करा आणि ग्रुप डायरेक्ट जॉईन करा. मी कुठलाही पेड ग्रुप चालवत नाही, माझे कुठलेही पेड क्लासेस म्हणजे माझे हे नाहीयेत, पेड ग्रुप्स नाहीयेत किंवा जिथं मी तुम्हाला कॉल्स वगैरे प्रोव्हाइड करतो, असं काही नाहीये. माझा एकच ग्रुप आहे आणि माझं ध्येय की मला प्रत्येक मराठी माणसाला स्टॉक मार्केट शिकवायचं आहे. ओके, आणि त्याच्यावरच मी काम करतोय. जर तुम्ही कुठलाही क्लास केलेला असेल तर मी सजेस्ट करेल तुम्ही कुठलाही क्लास करू नका. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर खाली माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरवर डायरेक्टली तुम्हाला काही अडचण आली तर डायरेक्ट मला फोन लावायचा, मेसेज करायचा. तुम्हाला विदिन 24 आवर मध्ये मी रिप्लाय करणार, ही माझी शाश्वती आहे. डायरेक्ट ग्रुप जॉईन करा, तुम्हाला तिथं तर सगळं शिकायला भेटेल. पण एवढं लक्षात घ्या, ग्रुप अशाच मंडळींनी जॉईन करा ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचे. ज्यांना कॉल पाहिजे आहे त्यांनी तो ग्रुप जॉईन करायचा नाही आणि त्यांना तिथं काही भेटणार नाही, कॉल्स तर भेटतातच नाहीत. ओके, तुम्ही वरचा देव खाली जरी आला तर मी कॉल देतच नाही. ठीक आहे, आलं लक्षात. कारण कॉल देणं म्हणजे काय, हे ड्रग ऍडिक्शन सारखं आहे. एक तुम्हाला दारूचं ऍडिक्शन, ड्रगचं ऍडिक्शन लावल्यासारखं आहे आणि त्याचा बेनिफिट काहीच नाही, डायरेक्ट तुम्हाला त्याचा लॉसच भेटणार आहे. मला एक माणूस आणून दाखवा जे फक्त कॉलवर प्रॉफिटेबल झालेला आहे. तुम्ही मला जर आणून दाखवला, तुम्ही म्हणताल ते मी करेल. ओके, म्हणताल ते करेल, कारण 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये. 6 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. 11वीला होतो तेव्हापासून स्टॉक मार्केटमध्ये. मी सुद्धा कॉल घेतलेले आहेत, मी सुद्धा ट्रेड केलेला आहे कॉल घेऊन. पण मला लक्षात आलं की ह्याच्यात काही भेटत नाही. स्वतःच उतरावं लागणार आहे, स्वतःच अभ्यास करावा लागणार आहे आणि स्वतःच शिकावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला तुमच्या समोर बसतोय, बोलतोय आणि तुम्हाला शिकवतोय. राईट. तुम्हाला आजच्या सेशनमध्ये पण काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्ट चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आता पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. ओके, आता बुलिश स्कॅन तुम्हाला इथे दिसतात. बुलिश स्कॅन मध्ये इथं तुम्हाला बुलिश हरामी कॅन्डल जी आहे तुम्हाला इथं दिसत आहे, किंवा तुम्हाला कुठली कॅन्डल जी आहे, जर कॅन्डल पाहिजे असेल तर त्या कॅन्डल नुसार सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं स्टॉक फिल्टर आउट करू शकता, स्टॉक फिल्टर आउट करू शकता. ओके, राईट. तर आता कसं करायचं सर, याच्यावर क्लिक करा. तुम्हाला इथे जे स्टॉक भेटणार आहेत, या स्टॉक मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, या स्टॉक मध्ये तुम्हाला आपला जो स्क्रीनर आहे, कुठला स्क्रीनर आहे, आपला स्क्रीनर आहे. तुम्ही जर इथं पाहिलं तर बुलिश हरामी कॅन्डलचा स्क्रीनर आहे, राईट. आणि हा स्क्रीनर काय करतोय, मला इथे स्टॉक काढून देतोय. आता मी जर व्हॉल्यूमच्या उतरत्या क्रमानं लावलं तर माझ्याकडे 3 स्टॉक आहेत. मी काय करतो, याच्यावर येतो आणि इथे हे स्टॉक काय करतो, कॉपी पेस्ट करतो. लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक गोष्ट विथ कॅल्क्युलेशन दाखवणार आहे 1 डे टाइम फ्रेम मध्ये. प्रॉपर आपल्या लेवलमध्ये बसतोय का नाही, इथे बुलिश हरामी कॅन्डल बनली आहे का नाही, बघा लक्षात घ्या. ही पण टेक्नॉलॉजी, कुठे प्लस मायनस या पण गोष्टी होत असतात, राईट. त्याच्यानंतर सुवान फार्मास्युटिकल कंपनी, राईट. तर ह्याला पण आपण काय करूया,
फिल्टर करूया. ओके चलो सुवान राईट. तर इथे बघा, इथे तुम्हाला एक बुलिश हरामी कॅन्डल तर नाही, पण हा एक पॉझिटिव्ह कॅन्डल तर भेटलेली आहे असं आपण इथे म्हणू शकतो. राईट. ओके. किंवा पुढचा जो स्टॉक आहे, पुढचा NRB. ओके. आपण काय करतो माहिती का, आपण त्या स्टॉकच्या स्क्रीनरमध्ये आपल्याला स्टॉक दिसला की आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये एंट्री घेऊन टाकतो. असं कधीच नाही करायचं. असं कधीच नाही करायचं. आपण त्या स्टॉकमध्ये उतरायचं आणि त्या स्टॉकचा चार्ट बघूनच मग त्याच्यामध्ये जे आहे ते प्लॅनिंग करायचं, एंट्री एक्झिट स्टॉप लॉसचं. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला चार्टचं नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके राईट. ओके. तर चला, हे तर तुम्हाला तर ऑलरेडी जे सेट काय म्हणताल की जे सेट स्क्रीनर होते ते तुम्हाला इथं भेटत आहेत. पण सर मला हे सेट स्क्रीनर नकोय, मला हे सेट स्क्रीनर नकोय, मला स्वतःचं स्क्रीनर बनवायचं सर. माझी स्वतःची स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये एखादं स्क्रीनर बसतंय का नाही, म्हणजे त्या एखाद्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये एखादा स्टॉक माझा बसतोय की नाही हे मला आयडेंटिफाय करायचंय, हे मला फाइंड आउट करायचंय. मी कसं करू शकतो? करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं स्क्रीनर बनवावं लागेल. स्वतःचं स्क्रीनर बनवावं लागेल. त्याच्यासाठी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, ती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. पहिली गोष्ट, ह्या जो चार्ट लिंकचा जो काही पॅटर्न आहे, हा जो चार्ट लिंकचा जो काही तुम्हाला हे दिसतोय, प्लॅटफॉर्म दिसतोय, याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही जर ह्याच्यावर क्लिक केलं, ओके, कुठल्याही स्क्रीनवर क्लिक केलं आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही डिलीट केल्या, या सर्व गोष्टी जर तुम्ही इथे डिलीट केलेल्या असतील, ओके, इथे मी डिलीट करतो सर्व स्क्रीनर्स. सर्व इथे जे फिल्टर आहेत बघा, हे काय आहेत? हे फिल्टर आहेत. हे काय आहेत? हे तुमचे फिल्टर आहेत. ओके. हे काय आहेत? तुमचे फिल्टर आहेत. या फिल्टरला आपल्याला काय करायचे, पहिले 0 करायचे आणि मग आपले फिल्टर ऍड करायचे. मग आपले फिल्टर इथे ऍड करायचे. जर तुम्हाला या फिल्टरची गरज नसेल, तर गरज असेल तर तुम्ही या फिल्टरवर देखील काम करू शकता. काही अडचण नाही. चांगले फिल्टर्स आहेत, चांगले फिल्टर आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या, स्क्रीनर मध्ये जे स्टॉक भेटणार आहेत ना, ते स्टॉक डायरेक्ट ट्रेड नाही करायचे. त्या स्टॉकला सिलेक्ट करायचं आणि त्या स्टॉकला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही चार्टवर जाऊन ते स्टॉक तिथं कॉपी पेस्ट करायचे आणि मगच त्या स्टॉकमध्ये एंट्री एक्झिट स्टॉप लॉस जो आहे तो तुमचा प्लॅन करायचा आहे. डायरेक्ट डोळे बंद करून कुठल्याही स्टॉकमध्ये ट्रेड घ्यायचा नाही. जर घेतलात तर तुम्ही स्वतः लॉस करून घेणार आहात. राईट. चलो, तर मी इथे काय करतोय, इथे मी ह्याला सर्वांना रिमूव्ह करतो, या सर्व फिल्टर्सला रिमूव्ह करतो. राईट. जर तुम्हाला आतापर्यंतची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. कारण प्रत्येक मराठी माणसापर्यंत आजचा जो सेशन आहे, आजचा जो व्हिडिओ आहे तो पोहोचला गेला पाहिजे. कारण त्याला जर फायदा होत असेल तर काय हरकत आहे. कारण आपल्या मराठी माणसांना फसवणारे खूप लोक आहेत, जे बाहेर राज्यातून मार्केट, तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल, तुम्हाला ना बाहेर राज्यातून कॉल येतात की सर आम्ही तुम्हाला कॉल प्रोव्हाइड करू, आमची जी कंपनी आहे वगैरे वगैरे, आमची अमुक अमुक कंपनी आहे, आम्ही तुम्हाला ट्रेड प्रोव्हाइड करू. लक्षात घ्या, कॉलवर काम करून काही होत नाही. आणि लक्षात घ्या, कॉलवर जर काम करून जर लोक प्रॉफिटेबल असते ना, तर लोकांनी धंदे बंद केले असते आणि घरात बसून फक्त ट्रेडिंग करून पैसे कमवले असते. त्याच्यामुळं ट्रेडिंग वाटती तेवढी सोपी नाही, वाटती तेवढी अवघडही नाही. वाटती तेवढी सोपी नाहीये आणि वाटती तेवढी अवघडही नाहीये. त्याचं प्रूफ मी तुम्हाला देऊ शकतो. राईट. आता बघा, इथे मी काय केलं, सगळे फिल्टर 0 केले. इथे मी काय केलं, माझे सगळे फिल्टर 0 केलेले आहेत. ओके. आता इथे लक्ष द्या, इथे मला काय दिसतं, एक लाईन दिसत आहे. या लाईनीकडे जरा नीट लक्ष द्या बरं का. या लाईनीकडे नीट लक्ष द्या. बघा, प्रत्येक लाईन महत्वाची. जसं तुम्ही कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करता ना, तसंच तुम्हाला इथं काय करायचं आहे, या वेबसाईटला सांगायचं की बाबा प्रोग्रामिंगच्या टाईपमध्येच, की बाबा सर मला अशाचा स्टॉक पाहिजे, इथे इथं त्याची सिच्युएशन पाहिजे, हा RSI इथं पाहिजे, MACD इथं पाहिजे, इथं त्याचं ब्रेकआउट पाहिजे, हे ते पाहिजे, ते पाहिजे. हे सगळे फिल्टर तुम्हाला स्वतःचे टाकायचे. सगळे फिल्टर तुम्हाला इथे टाकायचे आहेत. जर तुम्ही आपले जर व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवर, ठीक आहे, तर आपण इथलंच कुठलं तरी उदाहरण घेऊया. आपण काय करूया, मी MACD वर एक राईट, मी काय केलं होतं, एक MACD वर व्हिडिओ बनवला होता. ओके. तर ह्या MACD वरच्या व्हिडिओचाच आपण काय करूया, ह्याच्यामध्ये स्विंग्स ट्रेडिंगसाठी जे स्टॉक्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले होते. तर आता काय करूया, आपण याच व्हिडिओमध्ये जे MACDचं सेटअप सांगितलं होतं, त्या सेटअप काय करतो मी तुम्हाला इथं लावून दाखवतो आणि त्याच्यानंतर जे स्टॉक भेटतील त्याच्यावर आपण काय करूया, पुढची प्रोसेस करूया. अजून एक बघूया. त्याच्यानंतर इथं चार्ट कसा वाचायचा वगैरे, हे बघा 5 महिन्यापूर्वी जे व्हिडिओ बनलेला आहे ह्याच्यामध्ये मी RSIचं तुम्हाला सांगितलं होतं, RSIचा वापर करून स्विंग ट्रेडिंग कसं करू शकता. तर त्याचं सुद्धा आपण काय करणार आहोत, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. ओके. राईट. तर बघा, लक्ष द्या, इथे काय पहिली लाईन काय आहे, स्टॉक पासेस ऑल. म्हणजे काय पासेस ऑल म्हणजे काय, तर ही आपली चाळणी आहे. ओके. आता जे आपण स्क्रीनर, आता जे इथं टाकणार आहोत, ही काय असणार आहे, आपली चाळणी असणार आहे. आणि आपल्याला कुठले स्टॉक पाहिजेत, तर
आपल्याला असे स्टॉक पाहिजेत की या चाळणीतून हे सगळे स्टॉक काय झाले पाहिजे, गाळून आपल्याला फक्त चहा भेटला पाहिजे. फक्त काय भेटला पाहिजे, चहा. जे आपल्या फायद्याचं आहे तीच आपल्याला भेटलं पाहिजे. जे आपल्या फायद्याचं आहे तेच भेटलं पाहिजे. चहाच आपल्या फायद्याचा आहे आणि आपल्याला पत्ती थोडी महत्वाची असते. आपण चहा पत्तीचा फायदा करून घेतो का, नाही, काही गरज नसते आपल्याला. आपल्याला चहा महत्वाचा असतो. तर आपल्याला काय पाहिजे, पासेस ऑल पाहिजे. पासेस ऑल पाहिजे, राईट. तर इथं पासेस ऑल ऑलरेडी क्लिक आहे. इथं जर पाहिलं तुम्ही पासेस फेल आणि पासेस असं 2 ऑप्शन आहेत. तर तुम्ही इथं पासेसवर क्लिक करायचं. टू ऑफ द बिलो फिल्टर्ड इन द, ओके, खालचे सर्व फिल्टर पास झाले पाहिजे. ओके, राईट. त्याच्यानंतर फ्युचर्सवर क्लिक केलं तर इथं मला काय भेटतंय, मला इथं कॅश भेटतोय. कॅश म्हणजे काय, तर इक्विटी म्हणजे कसं, जसं तुम्ही स्टॉक्स आहेत तुमचे, हे स्टॉक्स काय असतात तुमचे, कॅश मार्केटमध्ये येतात. बँक निफ्टी असू द्या, ईटीएफ असू द्या, फ्युचर्स असू द्या, गोल्ड ईटीएफ असू द्या, इंडायसेस म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी कुठल्या इंडेक्समध्ये ट्रेड करत असेल ते पण तुम्ही इथं फिल्टर लावू शकता बरं का. फिल्टर लावू शकता. म्हणजे निफ्टीमध्ये तुम्हाला जर RSI 30च्या वर गेल्यावर ट्रेड घ्यायचा असेल तर इथं तुम्ही इंडायसेसवर क्लिक करून RSI निफ्टी टाकून RSI 30च्या वर गेल्यानंतर फिल्टर द्या असं जर सांगत असाल तर चालतं, काही अडचण नाही. ओके. त्याच्यानंतर मिड कॅप म्हणजे मिड कॅपचे 50 स्टॉक, त्याच्यानंतर निफ्टीचे 100 स्टॉक, पहिले 100 स्टॉक, निफ्टीचे 200 स्टॉक, निफ्टीचे 50 स्टॉक, निफ्टीचे 500 स्टॉक, निफ्टी आणि बँक निफ्टीचे स्टॉक्स. ओके. म्हणजे बघा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या सेक्टरवर काम करायचे ते तुम्हाला इथं लक्षात यायले. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची, निफ्टी 100 उचला. तुम्हाला इंट्राडे करायचे, निफ्टी 50 उचला, निफ्टी 50 उचला. म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्हाला इथं सर्व प्रकारचे जे फिल्टर्स आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहेत. आता मी काय करतो, निफ्टी 100 उचलतो. मी काय करतो, निफ्टी 100. आता मला जे स्टॉक भेटणार आहेत हे कुठले स्टॉक भेटणार आहेत, फक्त आणि फक्त निफ्टी 100 मधलेच भेटणार आहेत. निफ्टी 100च्या बाहेरील कुठलाही स्टॉक माझ्या स्क्रीनरवर येणार नाही. माझ्या स्क्रीनरवर येणार नाही. कारण मी त्याला काय करून दिलं, त्याला एकदम हे करून दिलं, एकदम त्याला क्रायटेरिया फिक्स करून दिला की बॉस मला काय पाहिजे, मला फक्त निफ्टी 100 पाहिजे. मला फक्त निफ्टी 100 पाहिजे. मला निफ्टी 101 पण नको, मला निफ्टी 200 पण नको. ओके, मला 300 पण नको. मला फक्त निफ्टीतले पहिले 100 स्टॉकच पाहिजे. मला निफ्टीतले पहिले 100 स्टॉकच पाहिजेत, राईट. चलो, आता माझा फिल्टर मला जे आहे ते ऍड करायचं आहे. इथे बघा, इथे प्लसचं साईन दिसते मला. या प्लसच्या साईनवर क्लिक केल्यानंतर इथे काय आहेत, स्टॉक ऍट्रिब्यूट्स वगैरे, इथं बरेच इन्फॉर्मेशन मला दिसत आहे. मला इथे बरीच इन्फॉर्मेशन दिसत आहे, राईट. तर आपण जे व्हिडिओज घेतले होते तर याच्यापैकी पहिला जो व्हिडिओ घेतला होता आपण चार्ट्स कसा वापरायचा आणि त्याचा वापर करून स्विंग ट्रेडिंग कशी करायची, राईट. तर त्याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया. मी त्याच्यामध्ये तुम्हाला RSIचा वापर सांगितला होता आणि RSIला कधी बाय करायचं, म्हणजे RSIचा वापर करून स्टॉक कधी बाय करायचा व कधी सेल करायचा ह्याचं मी तुम्हाला नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली होती आणि ते वापर करून बऱ्याच जणांनी स्विंग ट्रेडिंग मधून चांगला प्रॉफिट जो आहे तो कमवलेला आहे, राईट. चलो, बढिया. तर आता आपण काय करूया, हाच सेटअप इथे बनवूया. ओके, इथे मी काय करतो, प्लस करतो. ओके, प्लस केल्यानंतर मला इथं काय पाहिजे, मला इथं पाहिजे RSI. मला काय पाहिजे इथे, RSI. बघा इथे माझ्या समोर आलाय का RSI. या RSI वर मी क्लिक करतो. RSI वर क्लिक केल्यानंतर बघा, लक्ष द्या, बाकी सर्व गोष्टी तर ठीक आहेत, पण या RSI फक्त मी काय लावलं होतं सर, मी RSI लावलं होतं. पण या RSIच्या आधी डेली लिहून आलो. या RSIच्या आधी डेली लिहून आलो. आता आपण हा जो फिल्टर बनवतोय हा कोणासाठी बनवतोय, हा स्विंग ट्रेडिंगसाठी बनवतोय. आता तुमच्या सर्वांना माहिती, स्विंग ट्रेडिंगसाठी आपण ऍटलिस्ट कुठला 1 आवर किंवा 1 डेचा टाइम फ्रेम वापरतो. 1 आवर किंवा 1 डे टाइम फ्रेम वापरतो. ऑलरेडी इथं 1 डे टाइम फ्रेम काय केलेला आहे, सेट केलेला आहे. त्याच्यामुळे बदलायची गरज आहे का नाही. पण इथे तुम्ही बदलू शकता का, हो बदलू शकता. जर तुम्हाला RSIचा वापर करून तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करणार असाल तर तुम्हाला टाइम फ्रेम कुठला लागतो, 5 मिनिट 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लागतो, राईट. तर मी काय करतो इथे तुम्हाला ते पण करून दाखवतो. इथे बघा, डेलीवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला 1 मिनिटापासून ते 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, 45 मिनिट, 1 घंटा, 2 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 1 दिवस, 2 दिवस, सगळे तुम्हाला इथं काय भेटतात, इन्फॉर्मेशन भेटतात, राईट. तुम्ही त्याचा सुद्धा वापर करून इंट्राडे साठी फिल्टर बनवू शकता, राईट. एवढं लक्षात आलं. डेली RSI 14. आता RSI 14चाच वापरतो आपण. कसं लक्षात आलं, इथे या. आता मी इथं काय करतो, RSI लावतो, राईट. RSI इथं लावल्यानंतर चलो, ओके, इथे बघा RSI इथं माझा काय आहे, इथे जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर माझा RSI 14 क्लोज दिसतो मला. RSI 14 क्लोज. आणि बाय डिफॉल्ट सर्वांकडेच येतं, ठीक आहे. जर तुम्ही एखादा इंडिकेटर त्याच्यामध्ये जर चेंजेस करत असाल, इंडिकेटर असेल तुमच्याकडं ज्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करत असाल तर तुम्ही त्याप्रमाणे काय करू शकता, या फिल्टरमध्ये चेंजेस सुद्धा करू शकता, राईट. ओके, जर समजा मी आता RSI 14 नाही, मी RSI 21 वापरू शकलो असतो. RSI 21चा पण वापर होतो बरं का. तर मी इथं काय करतो, मी इथं क्लिक करतो आणि मी इथं काय करतो,
21 सुद्धा टाकतो, 21 सुद्धा टाकू शकतो, राईट. चलो, मला काय करायचं, फक्त 14 पाहिजे, मला काय पाहिजे, 14 पाहिजे, राईट. आता 14 नंतर काय पाहिजे की बाबा 14 नंतर मला माझा RSI कुठं पाहिजे, माझा RSI कमीत कमी 30 किंवा 30 पेक्षा वर पाहिजे. माझा RSI मला काय पाहिजे, कमीत कमी 30 किंवा 30 पेक्षा जास्त पाहिजे. तर मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, बाईंग करणार आहे. ठीक आहे. मग इथं मला काय पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू. ग्रेटर दॅन म्हणजे काय, RSI माझा कमीत कमी एवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ओके, हे माझं इथं फिल्टर आहे. तर मी याचा क्लिक करतो, राईट. आणि मला इथं काय करायचं, एक नंबर टाकायचा, एक नंबर टाकायचा. त्याच्यामुळे मी काय करतो, इथे इनपुट नंबर टाकतो. आता इथं नंबर 20 आहे, इथं नंबर काय आहे, 20 आहे. तर मी इथं काय करतो, 20 नाही, मला 30 पाहिजे. आता मी इथं काय लिहिलं बघा, लक्ष द्या, इथं काय लिहिलं लक्ष द्या. मी इथं डेली टाइम फ्रेम मध्ये मी ह्या स्क्रीनरला काय सांगतोय, बाबा मला 1 डे टाइम फ्रेम मध्ये असे स्टॉक काढून दे, असे निफ्टी 100 मधले स्टॉक काढून दे, असे निफ्टी 100 मधले स्टॉक काढून दे, ज्यांची व्हॅल्यू ही कमीत कमी 30, RSI ची व्हॅल्यू कमीत कमी 30 किंवा 30 पेक्षा वरची असावी. RSI ची व्हॅल्यू 30 किंवा 30 पेक्षा जास्त असावी. RSI ची व्हॅल्यू 30 किंवा 30 पेक्षा जास्त असावी, असे मला स्टॉक काढून दे, असे मला स्टॉक काढून दे. ओके, आता एवढं टाकलं मी. आता हे कशाचा पॅरामीटर आहे, माझं स्विंग ट्रेडिंगचा पॅरामीटर आहे. ओके, ऍक्च्युली RSI 30च्या वरच असावा असं आपण गृहीत धरून काय करतो, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग जे आहे ती करू शकतो. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना मंडळी, तर जाऊन नक्की बघा बरं का, कुठले पैसे लागत नाहीत तुम्हाला. ओके, 42 मिनिटाचा व्हिडिओ घसा कोरडा केलेला आहे, जाऊन बघा. ओके, काही पैसे लागत नाहीत तुम्हाला, इथे जाऊन चेकआउट करा. ओके, राईट. चलो, तर आता मी इथं माझा फिल्टर टाकला, माझा इथं काय केला, मी फिल्टर टाकला. आणि इथं अजून एक ऍडिशनल गोष्ट बरं का, जेव्हा तुम्हाला एखादा नंबर ऍड करायचा असतो ना, इथे जेव्हा तुम्हाला एखादा 30, 20, आता RSI 30च्या वर पाहिजे होता किंवा 20च्या वर पाहिजे किंवा 10च्या वर पाहिजे, हे काय नंबर आहेत माझे. तर मला ऑलरेडी इथं काय करावं लागेल, एक पहिले नंबर टाकावं लागेल. ओके, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं ना, इथे जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला खूप ऑप्शन भेटतात. त्याच्यापैकी पहिला ऑप्शन आहे नंबर, पहिला ऑप्शन आहे नंबर. आणि त्या नंबरवर क्लिक केल्यानंतरच तुम्ही तिथं आकडे टाकू शकता, तिथं आकडे टाकू शकता. हा महत्वाचा पॉईंट आहे बरं का, हा महत्वाचा पॉईंट आहे. आता मी काय करतो, इथे रन स्कॅन करतो. रन स्कॅन केल्यानंतर माझ्याकडे किती स्टॉक आले, माझ्याकडे जवळपास 101 स्टॉक आले. किती स्टॉक आले, 101 स्टॉक आले, ज्याच्यामध्ये मी चालू घडीमध्ये काय करू शकतो, चालू घडीमध्ये त्याच्यामध्ये स्विंग ट्रेड जे करू शकतो माझ्या पॅरामीटर्स मध्ये. बस म्हणजे माझ्या पॅरामीटर मध्ये 101 स्टॉक बसतात, जे की माझ्या स्विंग ट्रेडिंगसाठी मला भेटत आहेत. पण ह्याच्यापैकी 101 स्टॉक मध्ये मी स्विंग ट्रेडिंग करू शकतो का, नाही. ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला करावे लागतात किंवा काहीतरी मॉडिफिकेशन्स असतात. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉकचा चार्ट बघणं गरजेचं आहे, राईट. ओके, चला. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला हाय व्हॉल्यूमचे स्टॉक जास्त प्रेफर करतो आपण, त्याच्यामुळे इथे अजून एक व्हॉल्यूमचा ऑप्शन भेटत आहे, व्हॉल्यूमचा ऑप्शन भेटत आहे. या व्हॉल्यूमच्या ऑप्शनवर मी काय करतो, क्लिक करतो आणि अजून एकदा क्लिक करतो. ठीक आहे, बघा उतरत्या क्रमाने सगळं व्हॉल्यूम जे आहे मला इथे लागलेलं दिसत आहे, उतरत्या क्रमाने व्हॉल्यूम लागलेलं दिसत आहे. सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणामध्ये, भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला व्हॉल्यूम दिसत आहे. आणि मग हळूहळू हा जो व्हॉल्यूम आहे तो कमी होत आहे, हा जो व्हॉल्यूम आहे तो कमी होत आहे. आता पहिला स्टॉक जो आहे तो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड याचा आहे. मी काय करतो, याचं नाव कॉपी करतो आणि चार्टवर येऊन याचं नाव काय करतो, पेस्ट करतो, राईट. आणि पेस्ट केल्यानंतर बघा ह्याचा RSI किती आहे, ह्याचा RSI 75 आहे, ह्याचा RSI 75 आहे. आता RSI 75 आहे, तर ह्याच्यामध्ये मी बाय करू शकतो का, नाही बाय करू शकत. ओके, पण मी इथं इन्स्ट्रक्शन काय दिलं होतं, की बाबा कमीत कमी 30 किंवा 30 पेक्षा वरचा RSI पाहिजे. आणि त्यांना त्याच्यामुळे मला काय दिला, 75चा RSI दिला, 75चा RSI दिला. म्हणजे इथं मला लक्षात आलं की माझी चूक काय झाली, म्हणजे मला इथं काय लक्षात आलं, माझी इथं चूक काय झाली, माझी चूक काय झाली की मला फक्त काय पाहिजे की बाबा 30च्याच इक्वल टू RSI पाहिजे. मला RSI काय पाहिजे, RSI इज इक्वल टू 30 पाहिजे. तर मी काय करू शकतो, बाय करू शकतो त्याच्यामध्ये. तर मी काय करू शकतो, बाय करू शकतो, राईट. तर मी काय करतो, इथं ग्रेटर दॅन और इक्वल टूच्या जागेवर फक्त इक्वल टू करतो, फक्त काय करतो, इक्वल्स करतो. इक्वल्स म्हणजे काय की RSI फक्त 30च्या बरोबर आणि मला मग असे स्टॉक काढून दे. ओके, राईट. चलो, असे मग किती स्टॉक आहेत, 0 स्टॉक आहेत. असे स्टॉक किती आहेत, 0 स्टॉक आहेत. असे 0 स्टॉक आहेत जे डॉट RSI 30 वर आहेत, जे डॉट RSI 30 वर आहेत. बरं ठीक आहे, RSI 30 वर नसतील तर आपण काय करूया, जरा 35 वर जाऊया, 35 वर जाऊया आणि पुन्हा रन स्कॅन करूया. त्याच्यावर पण कुठलंही आपल्याला जे आहे ते स्टॉक भेटत नाहीये. बरं ठीक आहे, चला 40 वर जाऊया, म्हणजे RSI आपला 40 वर आहे असे स्टॉक बघूया आपण. त्याच्यावर पण कुठलाच स्टॉक नाही, त्याच्यावर पण कुठलाच स्टॉक नाहीये.
ओके, आता निफ्टी 100च्या जागेवर मी काय करतो, निफ्टी 200 करतो आणि पुन्हा रन स्कॅन करतो. रन स्कॅन केल्यावर एकही स्टॉक मला इथं भेटत नाही, मला इथं एकही स्टॉक भेटत नाही. ठीक आहे, चलो काही अडचण नाही. मी काय करतो मग इथे 50च्या वर बघतो. ठीक आहे, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू. ठीक आहे, चला इक्वल टू 50 करतो. राईट, 50 वर केल्यानंतर तर अजूनही मला एकही स्टॉक भेटत नाही, मला एकही स्टॉक इथे भेटत नाही. आता मी काय करतो, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, पुन्हा त्याच्यावर क्लिक करूया आणि बघूया किती स्टॉक भेटतात आपल्याला. ठीक आहे, तर इथे एवढे मोठे स्टॉक भेटतात. म्हणजे आता इथं काय केलं होतं आपण, स्ट्रिक्ट कमांड दिली होती. आपण याला काय दिली होती, स्ट्रिक्टली सांगितलं होतं की बाबा मला असे स्टॉक काढून दे ज्यांचा आरएसआय फक्त 50 वर आहे, ज्यांचा आरएसआय काय आहे, फक्त 50 वर आहे. ओके, चलो हे पेन का चालत नाहीये, एक सेकंड. ओके, आपण इथे काय सांगितलं होतं की बाबा आरएसआय आपल्याला किती पाहिजे, एक्झॅक्टली 50 पाहिजे. म्हणजे तो 49 वाले पण स्टॉक काय करतोय, ड्रॉप करतोय, आणि 51 वाले पण काय करतोय, स्टॉक ड्रॉप करतोय. तो त्याला आपल्याला काय, आपण काय सांगितलं की बाबा आरएसआय 50च पाहिजे आपल्याला, किंवा आरएसआय 30च पाहिजे, असं आपण त्यांना काय सांगितलं, स्टॉक पाहिजे सांगितले. ठीक आहे, ठीक आहे बाबा, चला आरएसआय नाही पाहिजे, आरएसआयचं हे जरा बसत नाही, किंवा हे स्टॉक जे आहेत आपल्याला भेटत नाही. चला ठीक आहे, काही अडचण नाही. आता तुमच्या सर्वांना माहिती की आपण ईएमएचा वापर करतो. ओके, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज हे इंडिकेटर आहे, आपल्या सर्वांना माहिती. राईट, तर मला असे स्टॉक पाहिजेत की जे 200 ईएमए जवळ आलेले आहेत, जे काय आलेले आहेत, 200 ईएमए जवळ स्टॉक आलेले आहेत. तर मी काय करतो, मग इथे प्लस वर जातो आणि इथे काय करतो, ईएमए टाईप करतो. ईएमए टाईप करतो. ईएमए टाईप केल्यानंतर बघा इथे लक्षात आलं माझ्या, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. ओके, चला मी ऍड केलं. ऍड केल्यानंतर बघा इथे काय लिहून आलं, डेली आलं, म्हणजे 1 डे टाइम फ्रेम. त्याच्यानंतर त्याच्यावर क्लोजिंग बघा, इथे क्लोज वर असतं ना, इथं जिथं जिथं क्लोज आहे तिथं तिथं ओपन, हाय, लो हे येणारच. ओके, क्लोजिंग काय इंडिकेट करते की कॅन्डल क्लोजिंग नंतरचा डेटा देतोय आपल्याला. तो काय करतोय, कॅन्डल क्लोजिंग नंतरचा डेटा देतोय. कॅन्डल क्लोज व्हायच्या आधीचा डेटा देत नाही, कॅन्डल क्लोज झाल्यानंतरचाच आपल्याला तो डेटा देतोय. राईट, तर आता कॅन्डल क्लोज आहे आणि आता इथं ईएमए किती आहे, 20 आहे. तर मला 20 नकोय, मला किती पाहिजे, 200 ईएमए जवळ पाहिजे. मला काय पाहिजे, 200 ईएमए जवळ पाहिजे स्टॉक. ओके, आणि कुठले स्टॉक पाहिजे, ते निफ्टी 200 मधले स्टॉक पाहिजे. तर मी काय करतो, इथे रन स्कॅन करतो. ठीक आहे, तो म्हणतोय की इथे बसत नाही, त्याला अजून काहीतरी तुम्ही ऍड करा. ओके, इक्वल्स टू. ओके, इथे आपण काय करूया, रन स्कॅन करून बघूया. चलो, ओके, एक सेकंड. क्लोज हाय, हा इथे बसत नाही, स्क्रीनरच बसत नाही. तो म्हणतोय की असा स्क्रीनरच नाहीये. ठीक आहे, बरं ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, मी हा स्क्रीनर काढतो, हा स्क्रीनर काढतो आणि मी काय करतो, आता तुमच्या सर्वांना माहिती असेल पिवोट पॉईंट, किंवा जे पिवोट पॉईंट एक इंडिकेटर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतात, रेजिस्टन्स आणि आयते रेजिस्टन्स आणि आयते सपोर्ट भेटतात. आयते रेजिस्टन्स आणि आयते सपोर्ट भेटतात. ठीक आहे, तर मला असे स्टॉक पाहिजे की ज्याचा पिवोट पॉईंटचा, मला असे स्टॉक काढून द्यायला पाहिजे फक्त इंट्राडे मध्ये. असे स्टॉक पाहिजेत मला की ज्या स्टॉकमध्ये पिवोट पॉईंटचा रेजिस्टन्स 1 हा ब्रेक झाला पाहिजे, हा ब्रेक झालेला पाहिजे, हा ब्रेक झालेला पाहिजे. तर मी कसं करू शकतो, तर मी काय करतो, इथे येतो आणि इथं काय करतो, कॅन्डल क्लोजिंग मला पाहिजे. मला काय पाहिजे, त्या रेजिस्टन्सच्या वर कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. तर मी काय करतो, इथे क्लोज टाकतो. मी काय करतो, इथे क्लोज टाकतो. ओके, क्लोज टाकल्यानंतर इथं लगेच काय आलं, डेली आलं. तर डेली नाही पाहिजे मला, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम पाहिजे. ठीक आहे, 5 मिनिटाचा. ओके, 5 मिनिटामध्ये पण इथं बघा, इथं ब्रॅकेटमध्ये 0 आलं, लिहून ब्रॅकेटमध्ये 0 आलं. 0 म्हणजे काय, तर चालू कॅन्डल. ब्रॅकेटमध्ये 0 आलं म्हणजे काय, चालू कॅन्डल. तर ह्या ब्रॅकेटमध्ये समजा -1 आलं तर चालू कॅन्डलच्या आधीची कॅन्डल, चालू कॅन्डलच्या आधीची कॅन्डल. ओके, किंवा त्याच्या आधी -2 आलं तर चालू कॅन्डलच्या आधीच्या 2 कॅन्डल, चालू कॅन्डलच्या आधीच्या 2 कॅन्डल. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला -1, प्रिव्हियस कॅन्डल, त्याच्या आधीच्या कॅन्डल वगैरे वगैरे भेटतील. ठीक आहे, आता प्रिव्हियस कॅन्डलवर क्लिक करतो मी, प्रिव्हियस कॅन्डल मला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय पाहिजे, क्लोजिंग कुठं पाहिजे, क्रॉस अबव. इथं काय पाहिजे, क्रॉस अबव. क्रॉस अबव कशाच्या क्रॉस अबव पाहिजे, तर पिवोट, पिवोटच्या रेजिस्टन्स 1 वर पाहिजे, रेजिस्टन्स 1 वर पाहिजे. राईट, चलो. ओके, आणि इथं पण मला कॅन्डल कुठली पाहिजे, प्रिव्हियस कॅन्डल पाहिजे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम पाहिजे. बघा, लक्ष द्या, तुम्हाला प्रत्येक वेळेस हे टाइम फ्रेम आणि कॅन्डलचं बघणं गरजेचं आहे. आता इथं रन स्कॅन करतो मी. रन स्कॅन केल्यानंतर बघा लगेच माझ्याकडे 2 स्टॉक लिहून आली. ओके, जिओ फायनान्स. जिओ फायनान्स वर जर तुम्ही बघितलात,
ओके, आता मी जिओ फायनान्सचा स्टॉक इथे लावतो, जिओ फायनान्सचा स्टॉक इथे लावतो आणि पिवोटचा जो काही इंडिकेटर आहे तो पण इथे मी काय करतो, ऍडअप करतो, तो पण मी काय करतो इथे ऍडअप करतो, राईट. मी हे सगळं काही काढून देतो. ओके, आणि इथं पिवोट ऍड करतो, पिवोट स्टँडर्ड ऍड करतो, राईट. पिवोट स्टँडर्ड ऍड केल्यानंतर इथं रेजिस्टन्स वगैरे सपोर्ट वगैरे मला इथं दिसत आहेत, राईट. तर इथे मी काय करतो, मला फक्त रेजिस्टन्स 1 पाहिजे, बाकी काही नको मला इथे, बाकी कचरा वगैरे काही नको, जेणेकरून माझं फोकस फक्त त्याच्यावर असं असावं. ओके चलो, राईट. चलो, आता टाइम फ्रेम कुठला दिलेला होता आपण स्क्रीनरला 5 मिनिटाचा, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एक्झॅक्टली आपल्याला असे स्टॉक भेटलेले आहेत, असे स्टॉक असा RSI भेटलेला आहे की ज्याचा रेजिस्टन्स 1 इथे काय झालेला, ब्रेक झालेला आहे, इथे काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. ओके, म्हणजे तुमची जी काय स्ट्रॅटेजी आहे पहिले तुम्ही काय करा, तिला लिहून घ्या की बाबा 1 डे मध्ये असं पाहिजे, 5 मिनिटामध्ये असं पाहिजे, 3 मिनिटामध्ये असं पाहिजे, आणि ते सगळं काय करा ह्याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज टाका, सिक्वेन्स वाईज टाका. ओके, कारण सिक्वेन्स वाईज टाकल्या तरच तुम्हाला हा काय म्हणताल की आपला जो स्क्रीनर आहे तो काम करेल. ठीक आहे, दुसरा स्टॉक कुठला आहे, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड. ओके, ह्याच्यावर क्लिक करतो मी आणि इथं काय करतो, मी इथे कॉपी पेस्ट करतो आणि इथं पण बघा मला असा स्टॉक भेटलेला आहे ज्याचा रेजिस्टन्स 1 जो आहे तो इथं ब्रेक होऊन तो त्यानं काय केलेला आहे, रेजिस्टन्स 2 पण इथे गाठलेला आहे, असा स्टॉक मला इथं भेटलेला आहे, राईट. तर हे तुम्हाला चालू मार्केटमध्ये खूप कामी येतील. हे बनवून ठेवायचं आणि सेव्ह करून ठेवायचं, हे बनवून ठेवायचं आणि सेव्ह करून ठेवायचं, म्हणजे लगेच लगेच आपल्याला काय भेटतील, रिझल्ट भेटतील. आणि तुम्ही इथं हे सेव्ह पण करू शकता, सेव्ह स्कॅन म्हणून इथे एक ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला, सेव्ह स्कॅन म्हणून तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे. ओके, तर याचा पण फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि इथले जे काय स्टॉक्स आहेत हे स्टॉक तुम्ही एक्सेलच्या मार्फत तुमच्या मोबाईल वगैरे मध्ये तुम्ही जे काय आहेत घेऊ शकता. ओके, अभ्यासासाठी, राईट. याचं जर प्रीमियम व्हर्जन जर घेतलं तर अजून तुम्हाला ते म्हणजे अलर्ट वगैरे जे आहेत ते देतात की बाबा रेजिस्टन्स 1 ब्रेक झाला, रेजिस्टन्स 2 ब्रेक झाला या स्टॉक मध्ये वगैरे, त्याचे ईमेल्स वगैरे येतात. ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथं घेऊ शकता, पण जे काम फ्री मध्ये होते त्याला कशाला पैसे द्यायचे, बरं का. ओके, असं मला वाटतंय. ओके, किंवा सर आता माझा असा क्रायटेरिया आहे की असं नकोय मला, आता काय पाहिजे, माझा असा क्रायटेरिया आहे की मला असे स्टॉक पाहिजेत, मला असे स्टॉक पाहिजेत ज्यांचा RSI 30च्या वर आहे, ज्यांचा RSI हा 30च्या वर आहे आणि MACD पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे, MACD पण पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे 0 लाईनच्या वर आहे, 0 लाईनच्या वर आहे. जर तुम्हाला MACD बद्दल माहिती नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघा, काही पैसे लागत नाहीत. ठीक आहे. ओके, 0 लाईनच्या वर मी ते 0 लाईन काय असते, पॉझिटिव्ह काय असते, निगेटिव्ह काय असतं ते सगळं सांगितलेलं आहे, राईट. तर आता आपण हा स्क्रीनर लावणार आहोत. पहिले काय केलेलं मी इथं डिफाईन करतो, मी इथं काय करतो, इथे लिहून घेतो की मला काय काय पाहिजे. मला काय पाहिजे बॉस, मला इथे काय पाहिजे, मला असं इंडिकेटर पाहिजे की RSI मध्ये 1 डे टाइम फ्रेम मध्ये, 1 डे टाइम फ्रेम मध्ये RSI त्याचा काय पाहिजे, 30च्या वर पाहिजे. आणि 1 डे टाइम फ्रेम मध्ये आता हे बनवतोय कशासाठी, मी स्विंग ट्रेडिंग साठी बनवतोय, राईट. तर 1 डे मध्ये MACD, 1 डे मध्ये MACD काय पाहिजे मला, 0 लाईनच्या वर किंवा पॉझिटिव्ह पाहिजे, 0 लाईनच्या वर पाहिजे किंवा पॉझिटिव्ह पाहिजे असं मी म्हणतो. ओके, 0 लाईनच्या वर म्हणजेच पॉझिटिव्ह असणं असं मी म्हणतो, राईट. हे दोन्ही पण मला काय पाहिजे, 1 डे टाइम फ्रेम मध्ये पाहिजे, 1 डे टाइम फ्रेम मध्ये पाहिजे, किंवा MACD मला 1 आवर मध्ये पाहिजे, MACD मला काय पाहिजे, 1 आवर मध्ये पाहिजे. तर मी इथं काय करतो, 1 आवर करतो, इथे काय करतो मी 1 आवर करतो, राईट. माझा स्क्रीनर इथं काय केलेला आहे, मी इथे फिक्स केलेला आहे. आता हा स्क्रीनर मी काय करणार, इकडे कॉपी पेस्ट करणार. ओके, इथे मी काय करतो, इथे मी डायरेक्ट RSI इम्पोर्ट करतो, इथे मी काय करतो, RSI टाकतो. RSI टाकल्यानंतर सॉरी, ओके, RSI टाकल्यानंतर बघा लक्ष द्या, RSI 14 आहे. ओके, आणि हा मला काय पाहिजे, अबाउ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कशाच्या पाहिजे, नंबर, कोणता नंबर पाहिजे तर 30. बघा आकडा पाहिजे, तर मला इथं काय करावं लागणार, नंबर हा ऍडिशनल जो आहे इथे टाकावं लागणार, जे कोडिंग करतात त्यांना माहिती असेल. आणि मला प्लस अजून काय पाहिजे, मला MACD पाहिजे, मला काय पाहिजे, MACD ची लाईन पाहिजे. आणि ती कशामध्ये पाहिजे तर 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पाहिजे, कारण माझी स्ट्रॅटेजी काय, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये ती क्लोजिंग पाहिजे. ठीक आहे, MACD लाईन. ओके, काय पाहिजे, MACD लाईनचं क्रॉसेस अबाव, MACD लाईन कशाच्या वर पाहिजे, क्रॉसेस अबाव कशाच्या वर पाहिजे तर 0 लाईन किंवा पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो. आता इथं पॉझिटिव्ह काय आहे का बघूया, मी पण स्वतः पहिल्यांदा असं स्क्रीनर, म्हणजे खूप स्क्रीनर जे आहेत ते बनवलेले आहेत. क्रॉसेस अबाव 0 नंबर. ओके, क्रॉसेस अबाव नंबर, आणि इथे काय करतो मी, क्रॉसेस अबाव 0 करतो. ठीक आहे, म्हणजे 0 लाईन. ओके, चलो. तर माझं आता इथं जे स्क्रीनर होतं ते बरोबर इथं लागलेलं आहे, म्हणजे 1 डे RSI 30च्या वर, कमीत कमी 30 किंवा 30 पेक्षा जास्त.
या 1 आवर मध्ये MACD 0 लाईन किंवा 0 लाईनच्या वर. ओके राईट. आता मी काय करतो, हे स्क्रीनर रन करतो. स्क्रीनर रन केल्यानंतर माझ्याकडे एकही स्टॉक येत नाही. आता मी काय करतो, याच्यामध्ये 1 आवरच्या जागेवर 1D करतो. ओके, आणि मग पुन्हा स्क्रीनर चालून बघतो. तर माझ्याकडे सन टीव्हीचा एक स्टॉक आलेला आहे. सन टीव्हीचा स्टॉक मी काय करतो, कॉपी करतो आणि इथे या आपल्या चार्टवर येतो. या आपल्या चार्टवर येतो. चार्टवर आल्यानंतर ह्याचं मी इथे नाव टाकतो. नाव टाकल्यानंतर 1 डे मध्ये जातो, कारण आपले स्क्रीनर जे आहेत ते 1 डे मध्ये आहेत. आपले स्क्रीनर जे आहेत ते 1 डे मध्ये आहेत, राईट. आणि जे आपले इंडिकेटर आहेत, कुठले RSI त्याला लावतो आणि MACD राईट. चलो, दोन्हीलाही लावलेला आहे. आता लक्ष द्या, आपला RSI इथे कितीवर आहे? RSI इथं जवळपास 30च्या वर, म्हणजे 50-52च्या आसपास मला इथं दिसतोय. आणि माझी MACD ची लाईन पण काय आहे, 0 लाईनच्या वर आहे. 0 लाईनच्या वर गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला हा स्टॉक भेटतो. याचा अर्थ काय, की मी ह्या लाईनीच्या क्रॉसच्या नंतर याच्यामध्ये काय करू शकतो, एक स्विंग साठी अपॉर्च्युनिटी बघू शकतो. आणि स्टॉप लॉस इथे ठेवून वरचे जे काही टार्गेट्स आहेत ते मी इथं काय करू शकतो, अचीव्ह करू शकतो, राईट. तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी पहिले माहिती पाहिजे, की कुठल्या टाइम फ्रेम मध्ये मला काय पाहिजे, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये मला त्याला कसं मॅनेज करायचं आहे, काय काय गोष्टी मला त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पेन पेपर घेऊन लिहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्रीनर जे आहे ते अप्लाय करायचं आहे. ह्या स्क्रीनरवर जेवढा टाइम स्पेंड कराल तेवढं जास्त तुम्हाला नॉलेज भेटेल. ओके, फक्त व्हिडिओ पाहून चालणार नाही, त्याची प्रॅक्टिसही लागेल. ओके. आणि जर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही मला युट्यूबवर टेक्स्ट करू शकता, युट्यूबवर कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आणि आजचा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ज्यांना क्लास करायचा असेल त्यांनी पटापट लवकरात लवकर मेसेज करा, कारण उद्याच्याला संध्याकाळी 9 वाजता क्लास बॅच चालू होत आहे. आणि 2 महिन्याची कंप्लीट बॅच आहे. रोज बॅच असणार आहे, फक्त रविवारी सुट्टी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण असणार आहे. प्रॅक्टिकल म्हणजे काय, तर लाईव्ह मार्केटमध्ये जे काल रात्री शिकणं आणि सकाळी त्याला प्रॅक्टिकलमध्ये अप्लाय करणं, हे आपला शेड्यूल असणार आहे, राईट. तर ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी पटापट जे आहे आपलं नाव नोंदणी करून घ्या. आणि ज्यांना जॉईन करता येत नसेल, काही अडचणी असतील तर त्यांच्यासाठी मी आहे. तुम्हाला शिकवण्याची जबाबदारी माझी. ओके, तर थँक्यू सो मच आजचं सेशन ऐकल्याबद्दल, जॉईन केल्याबद्दल. तुम्हाला जर डाऊट्स असतील तर पटापट तुम्ही मला विचारले पाहिजेत. ओके, थँक्यू सो मच गाईज.